नमस्कार, मी अजित चव्हाण. महाराष्ट्रामधल्या एका अतिशय अनुभवी पक्षनिष्ठ अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब. तर आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. महाराष्ट्राला आपली ओळख ही संघर्षातनं पुढे आलेला एक उद्योजक, राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला कार्यकर्ता ते मंत्री, एका पश्चिम महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय समाजात जन्माला येऊन आपल्या समाजासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी विविध क्षेत्रामध्ये विविधांगी काम केलेलं आपलं व्यक्तिमत्व आहे. आपण आताच्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री म्हणून काम केले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या सरकारमधल्या कामगार मंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल आपण आधी बोलूयात. तुमचं मनापासून स्वागत. भाऊ, कसा होता हा कार्यकाळ? एकतर मंत्रिपद ज्यावेळेस वाटली गेली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, युती शासनाने दिली, त्यावेळेला असं वाटत होतं निश्चित की होईल न होईल हा एक भाग होता त्यामधला. पण पक्षाच्या वरिष्ठांना मी धन्यवाद देईन की देवेंद्र भाऊंना धन्यवाद देईन, अमित शाह साहेबांना धन्यवाद देईन, मोदी साहेबांना धन्यवाद देईन की एका मागासवर्गीय कार्यकर्त्याला ह्यांनी, एका कोपऱ्याच्या कार्यकर्त्याला ह्यांनी उचलून ह्या गादीवर बसवलं. आणि माझगावचा कामगार होतो मी, कामगारचा आमदार झालो, आमदारचा कामगार मंत्री झालो आणि कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. ज्यावेळी मी कामगार डिपार्टमेंट शिकवलं त्यावेळी मी भरपूर असा खूप अंतर्यामी होऊन अभ्यास केला याचा की आपण कामगार होतो त्यावेळेला आपले हाल काय होते. आज आपण कामगार मंत्री झालो तर आपल्या हातून काय कालावधी मिळेल तेवढा त्या कालावधीमध्ये आपण कामगारांचं भलंच करायचं. भलं करत असताना दोन्ही गोष्टी पॅरलल आपल्याला सांभाळायला लागतील. कामगारालाही सांभाळायला लागेल आणि आपल्या इंडस्ट्रीला पण सांभाळायला लागेल. तर इंडस्ट्री राहिल्या नाही तर माझा कामगार काय करेल. त्यामुळे समन्वय साधून त्यामधला दोघांनाही लाभ व्हावा, दोघांचंही बरकत व्हावी या दृष्टिकोनातून आपण काम करायचा प्रयत्न केला. आज 2-2.5 वर्ष झाले मी कामगार मंत्री म्हणून काम करते. बऱ्याच योजना मी लॉन्च केल्या आणि त्या योजना आता खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहेत. आमच्याकडे बांधकाम कामगार असेल, आमच्याकडे 5 डिपार्टमेंट आम्ही काम करतो. बॉयलर असेल, बांधकाम कामगार असेल, घरोली कामगार असेल, सुरक्षा रक्षकांचं महामंडळ आपल्याकडे महामंडळ आणि सुरक्षेचं महामंडळ, असे 5 डिपार्टमेंट आम्ही करतो. प्रत्येक डिपार्टमेंटकडे लक्ष ठेवलं मी की जेणेकरून ह्यांना काहीतरी करायला पाहिजे. मध्यंतरी एक असं झालं की आम्ही बांधकाम कामगारांना भांड्याचं किट द्यायचं आम्ही ठरलं आणि ते आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता जोरात चाललंय. ते माझ्या डोक्यात आलं आपण हे किट आहे ते घरोली कामगार महिला आहेत तर दुसऱ्याची भांडी घासतात. त्यांची इच्छा असते असलं ताट आपल्या घरात असलं तर काय झालं असतं. भांडी घासताना त्यांची इच्छा होत असेल, घरात जर्मलचं ताट असेल पण त्यांची इच्छा होत असेल की बाबा मी भांडी घासते, असलं ताट माझ्या घरात काय येत नाही आहे. आणि ते जरूर त्यांना होतं. शेवटी मी डिसिजन केली की घरोली कामगार ज्या महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्यांना हे किट द्यायचं. आणि त्या किटचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू केला, जिल्हावाईज चालू केला. आणि लाडकी बहीण त्याबरोबर असे लाडक्या बहिणीला एक गिफ्ट असं एक मनाला समाधान देणार हे उपक्रम आम्ही हे राबवला. आता काल मी पुण्यात कार्यक्रम केला, पुण्यातून मी कराडला कार्यक्रम केला, बाबांच्या तिथं 2 कार्यक्रम करून मोठ्या संख्येने कार्यक्रम झाले. म्हणजे जवळजवळ 3-4-5 हजारच्या महिला अशा आणि जनसाशी येऊन असे 2 कार्यक्रम करून मी रात्री परत आलो. पण मोठा आनंद उत्सव आहे महिलांमध्ये, तो खूप आनंद उत्सव मोठा आहे. मी तिथे विचारलं, लाडकी बहीण आहेत म्हणलो तुम्ही, पैसे मिळाले का? पण 100% लोकांनी हात वर केले की आम्हाला पैसे मिळाले. असं म्हणजे हे एक मोठं समाधान सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्याचबरोबर हे किट वाटतो आपण, सेफ्टी किट वाटतो आपण. त्यामध्ये कामगारामध्ये हे एक चांगलं वातावरण आहे की आम्हाला सेफ्टी किट पण मिळालं, ट्रंक मिळाली आणि आम्हाला भांड्याचं किटही मिळालं. आणि त्यामध्ये भांड्याच्या किटमध्ये 30 आयटम आहेत आणि 30 आयटम चांगल्या क्वालिटीचे 30 आयटम आपण त्यात दिलेले आहेत. लोकांना, कामगारांना, माझ्या माता बहिणींना पण अडचण होती की 25 रुपये आम्ही नोंदणी करायची फी घेत होतो. पण शेवटी मी 1 रुपये केली. हा एक तणाव निर्माण झाला. घरोली कामगाराचे 60 रुपये होते, त्यांना पण 1 रुपया करून टाकला. मध्यंतरी शेलार साहेब, आमदार शेलार साहेब आणि मी एका चेंबूरच्या कार्यक्रमात मी गेलो होतो. महिलांचा कार्यक्रम होता आणि डिजिटल लागले होते सुरेश भाऊ. आता भाऊ म्हणल्यानंतर तिथं हल्ला झाला की भाऊ आलेत म्हणल्यानंतर आम्हाला दिवाळी गिफ्ट द्यायला पाहिजे काहीतरी, असा आग्रह धरला त्यांनी. तेव्हा ही योजना सुचली, तेव्हा योजना नव्हती. आणि आम्ही त्यावेळेला
55 वर्ष झालेल्या त्या सर्व अशी योजना गिफ्ट म्हणून आम्ही चालू केली. म्हणजे सन्मान निधी शासनाच्या वतीनं 10,000 घरेलू कामगार महिलांना करोड महिलांना आम्ही ते चालू केलं. वा. आणि ते आता कंटिन्यू चालू आहे. जे 55 वर्षाची पास करतील त्यांना ते 10,000 रुपये बँकेत द्यायचे जातात. आपण मंत्री असताना महायुती सरकारनं घेतलेला हा निर्णय. वा. भाऊ, राजकारणामध्ये फार थोडी अशी माणसं असतात ज्यांची स्वप्नपूर्ती होते. मी असं म्हणणार नाही तुमच्या आणखी विकासाचे स्वप्न असेल, पण मागासवर्गीय समाजामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात जन्माला आलेला एक मुलगा राज्याचा मागासवर्गीय कल्याण मंत्री होतो. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कष्ट करणारा, घाम गाळणारा कामगार राज्याचा कामगार मंत्री होतो. आणि नेहमी तुम्ही जेव्हा लोकांशी बोलता, तुम्ही जेव्हा निर्णय घेता, ती परिस्थिती मी जगलोय त्याचं भान मला आहे हे त्या निर्णयांमधनं दिसतं. आज मागं वळून बघताना काय सांगाल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्यांना? हे मी केलं, मला याचं समाधान आहे. एकतर प्रिन्सिपल होते की राजकीय बेस मला नव्हता, काही नव्हता, पण सगळ्यांची इच्छा होती की जी वर्स्टमध्ये वर्स्ट गरिबी आपण भोगली, की जे दुश्मनाच्याही वाट्याला येऊ नये. आणि ज्यावेळी आपण स्टेबल झालो, माझगावमध्ये आम्ही तिघे बंधू, जे 10 ऑफशोर कंपनी आहेत त्या तिघांमध्ये आम्ही तिघं माझगावमध्ये काम करत होतो. 130 रुपये पगारानं आम्ही तिघांनी अप्रेंटिस केली तिथं माझगावमध्ये. 100 रुपये खानोळ द्यायची आणि 30 रुपयेमध्ये महिना काढायचा. मुंबईला घरदार काही नव्हतं, आत्याच्याकडे राहत होतो आम्ही. अशा परिस्थितीमध्ये करत 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 जर आपण आता ही स्टेज गाठली असली तर माझ्या कार्यकर्त्यांना मला एकच विनंती आणि आव्हान करायचं आहे, संयम ठेवा, लगेच उतावळ होऊ नका. पक्ष सगळ्याकडे लक्ष देतो. आज तर मी हे म्हणेन की मी भाग्यवान ठरलो, पक्षानं वरिष्ठांनी माझ्याकडे लक्ष दिलं, त्यांचं अभिनंदनच करेन मी. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 6व्या नंबरचं मंत्रिपद मला इथं दिलं गेलं. आणि एक मागासवर्गीय ज्याचे वडील छपरा बिल्डिंगच्या झाडाखाली तिथं गटेला बसायचे आणि त्या गटेच्या पोरालाच आज मलबार हिलला राहायला दिलं. कार्यकर्त्यांना मला हे सांगायचं आहे की पक्षानं किती दिलं हे बघा, काय दिलं नाही हे बघू नका तुम्ही. एकनिष्ठ प्रामाणिक काम करत राहिल्यानंतर निश्चित भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला न्याय देते, हा मला चांगला अनुभव आहे. भाऊ, सध्या देशाच्या पातळीवरती किंवा मागच्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर विरोधकांनी देशामध्ये भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचं आहे असा खोटा प्रचार करून मतं मिळवली. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी होताना दिसले. तुम्ही राज्यामधल्या मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व आहात, चेहरा आहात, त्यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये सिनियर मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करता. राज्यामधल्या मागासवर्गीय मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल या निमित्तानं? खोटं बोलून प्रचार केला आणि हे आले तर 400 होतील तर हे संविधान बदलतील, हा मुद्दा त्यांनी मांडला गेला. हे होऊ शकत नाही. मी सांगतो भाजपच काय, पण कोणी हे करू शकत नाही, हे संविधान बदलू शकत नाहीत आणि मागासवर्गीयाच्या सवलती ह्या काढू शकत नाहीत, हे मी ठामपणे सांगतो. विश्वास ठेवा. हे खोटं प्रचार करून मतं मिळवून काही पर्सेंटेज घेतलं ते, पण त्या पर्सेंटला अर्थ नाही आहे. आज ह्याच गोष्टी निगेटिव्ह प्रचार करायचा की आम्ही संविधान बदलू, पाकिस्तान 400 झाल्यानंतर पाकिस्तानचे लोक पाकिस्तानला जातील किंवा काय करतील, हे जे त्यांनी प्रचार जो केला हे होऊ शकत नाही आहे. आपण समजून घ्या सगळ्यांनी की आपण विचार केला तर बाबासाहेबांनी जी घटना दिली ती घटना परफेक्ट दिलेली आहे. त्यामध्ये चेंज करता येत नाही आपल्याला. चेंज करायची कोणाची हिंमत नाही आणि कोणाला वाट पण नाही आहे. इव्हन राष्ट्रपती पण ते चेंज करू शकत नाहीत, पंतप्रधान करू शकत नाहीत, मुख्यमंत्री करू शकत नाही, आमच्याकडे मंत्री काय बोलू शकत नाही. त्याचे हे बोलणं चुकीचं झालं, त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपण असा विश्वास, चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नका, नुकसान आपलं होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशाच्या भूमीवरती जाऊन सांगतात की टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवायला पाहिजे. नुसतंच SC ST बांधवांचं नाही तर ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राहुल गांधींचं विधान आहे की आरक्षण संपवायला पाहिजे. याकडे तुम्ही कसं पाहता? राज्यामधल्या या सगळ्या बांधवांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून तुमचं याच्यावरती मत काय? नाही, एकतर केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी ते बोलले, ॲक्च्युली का बोलले, कसे बोलले, भावनेबाबा बोलले, काय विषयाला, पण हा मुद्दा महत्त्वाचा होता. त्यांनी हा बोलायचा नको होता.
भारताचं नागरिकत्व तुमचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्ही विचार न करता ह्या गोष्टी तुम्ही डिक्लेअर करताय, हे होईल, ते होईल, ते होईल, म्हणजे एकंदरीत तुम्ही देशामध्ये असंतोष निर्माण करायचा प्रयत्न करताय. माझी विनंती आहे त्यांना की जनता आता विचारवंत झालेली आणि अशी विधान करून काहीतरी जातीचं वादळ निर्माण करणं हे चुकीचं होईल. तर त्यांनी ते विधान मागे घ्यावं. या निमित्तानं काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असं वाटतं तुम्हाला? हा, काँग्रेसचा खरा चेहरा सुद्धा झाला की काँग्रेसचा चेहरा आपण म्हणतो ना, का मुस्लिम समाज म्हणा किंवा ख्रिश्चन समाज म्हणा, बाकी समाज म्हणा, हे त्यांच्या वोट बँक अशी ते समजतात. मी नाही समजत. पण दलित वस्ती, पण दलित लोक आहेत सगळे, तर त्यांच्याबद्दल असे अपशब्द काढून ते साध्य काय करण्यात, त्यामुळं काँग्रेस काय आहे हे जनतेला माहीत पडलं. आणि अशी विधान करून जर तुम्ही प्लॅन करत असाल, काय करत असाल, आणि पुन्हा आणखी म्हणायचं की भाजप 405 झाल्यानंतर संविधान बदलेल आणि एसटीचे हे सगळं बंद करेल, मी दोन्ही ठिकाणी बोलताय तुम्ही असं, संहिता त्यात तर काहीच नाही आहे. तर हे चुकीचं आहे. एकदा या निवडणुकीच्या वेळी हे बोलला, आता तुम्ही हे बोलताय, म्हणजे तुमचाच प्लॅन दिसतोय, तुमच्या डोक्यातलाच प्लॅन दिसतोय हा, हे जनतेने ओळखलेलं आहे. पुन्हा राज्याच्या राजकारणाकडे येऊ. हो, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांना तुम्हाला काय सांगायचंय की आमच्या सरकारनं हे केलं, 5 ही माझी पथदर्शी कामं आहेत, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही जनतेपर्यंत पोहोचवावीत, जनता 100% आम्हाला मतदान करेल, लोकांना काय सांगायचं? नाही, ह्या 2.5 वर्षामध्ये जे युती शासनाने जी कामं केली, ही मला वाटतं माझी राजकीय क्षेत्रामध्ये 20 क्षेत्रामध्ये कधीच अशी कामं झाली नाहीत. एवढा पैसा जनतेसाठी दिला, शेतकऱ्यासाठी दिला, युवा पिढीसाठी दिला, स्किल डेव्हलपमेंटसाठी दिला, लाडक्या बहिणीसाठी दिला, शेतकऱ्यांसाठी 7.5 HP मोटरीचं बिल माफ केलं, ते 25 सालपर्यंत माफ, असं त्याचा कॅबिनेटला निर्णय झाला त्याचा. माझ्या कामगार डिपार्टमेंटमधून आम्ही बऱ्याच स्कीम, जवळजवळ 37 स्कीम लॉन्च केल्या आणि आता आम्ही केलं हे. आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना निश्चित जनतेला मला हे सांगायचं, जे काम करणार आहे त्याच्या बाजूनं निश्चित तुम्ही राहा. काम न करणार, नुसता भोपळ्यासारखा बोलणारा माणूस असेल आणि कोण भोपळा सांगत असेल, खोटं सांगत त्यावर विश्वास ठेवू नका. पण काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपण ठामपणे राहायलाच पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी, महायुतीचे तिन्ही पक्ष जीव तोडून आपल्याला सांगतायत, कष्ट रात्रंदिवस करतायत आपल्यासाठी, आपण त्यांच्या पाठीमागे ठाम राहायला पाहिजे. भाऊ, राज्याचे नेते म्हणून तुम्ही गेली अनेक दशकं राज्यामध्ये काम करताय. 2009ला या सभागृहामध्ये आपण होतात, त्यामुळे तो आधीचाही काळ तुम्ही पाहिलाय. 14 नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 नंतरचा काय फरक दिसतो तुम्हाला? म्हणजे तुमची 4ची कारकीर्द, 9ची कारकीर्द तुम्ही पाहिली. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, शासन आल्यानंतर ठळक बदल या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती तुम्हाला काय दिसतं? पहिले एक महत्त्वाचं झालं की देशातल्या प्रत्येक नागरिकला आपण सुरक्षित आहोत याचं भान झालं की मोदी साहेब तिथं आहेत, आम्ही तर सुरक्षित आहोत. कुणाची वाकडे बघण्याची हिंमत होत नाहीये. मोदी साहेबांसारखा नेता मिळाला, देव माणूस मिळाला आपल्याला. आणि त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट की सगळे आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला काय होणार नाही. तर ही मोठी शाश्वती भारतीय जनता पार्टी केंद्राने दिलेली. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्रातून जे पैसे येतात, केंद्रातून स्कीम, अशापेक्षा केंद्रात मोदी साहेबांनी किती स्कीम लॉन्च केल्या माझ्या पाठ नाहीत. आणि एका दमात म्हणता पण येणार नाहीत. त्या एका दमामध्ये ते म्हणता येणार नाहीत एवढ्या स्कीम आहेत त्या केलेल्या. गोरगरिबांसाठी केल्या, शेतकऱ्यासाठी केल्या, महिलांसाठी केल्या, शिक्षणासाठी केल्या, एवढ्या स्कीम लॉन्च केल्या त्यांनी. तर त्या स्कीमचा जर लाभ जर घेत राहिलो आपण, तरी सुद्धा आपलं घर, समाज सुदृढ होईल. भाऊ, पश्चिम महाराष्ट्राकडे थोडंसं वळतो. लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या विरोधी नेत्यांना आपण आता सत्तेत येणार आहोत उद्या अशी स्वप्न पडायला लागलेत. एकूणच काही निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा जनतेचा कौल आला त्याबद्दल आणि विरोधकांच्या एकूण आविर्भावाबद्दल आत्ताच्या काय विश्लेषण करा? नाही, विषय असा झाला म्हणून
आम्ही 400 पार करू शकलो नाही आहे, पण आम्ही केंद्रात राज्य स्थापन करू शकलो, हा प्लस पॉईंट आमचा. 4 सीट इकडं तिकडं झाल्या म्हणून हळद्या फळकुंडाने पिवळायची काही गरज नाही आहे. लोकसभेचा पॅटर्न वेगळा असतो, निवडणुकीचा विधानसभेचा वेगळा असतो. आणि त्या पद्धतीनं काम करत असताना विधानसभेमध्ये आज जे लोक म्हणतात की आमचं राज्य ते येणार आहे, स्वप्न बघावी कोणी, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे, स्वप्न बघावी. पण शेवटी जनता न्याय देईल. त्यांच्या लक्षात आलं की आम्ही लोकसभेला फसलो, आम्हाला हे फसवलं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं महायुतीला मतदान भरघोस मिळेल. ज्या पद्धतीनं आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये काही नेते रोज सकाळी महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हा प्रश्न मी आवर्जून तुम्हाला याकरता विचारतो की इतकी दशकं तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहात, पण कसं बोललं पाहिजे, राजकीय व्यक्तींनी मर्यादा कशी सांभाळली पाहिजे याकरता तुम्हाला ओळखलं जातं. आजच्या बिघडलेल्या किंवा संजय राऊत आणि कंपनीनं विरोधकांनी बिघडवलेल्या राजकीय वातावरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांचा प्रोग्रामच आहे, सकाळ उठलं की माईकची मीडियाची पूजा करणं आणि सुरुवात करणं दिवसाची. आणि कुठल्याही गोष्टीला बेसच नसेल, असं जर वक्तव्य एखादं केलं तर जनता मग निगेटिव्ह विचार करते. तो प्रकार झाला. पश्चिम महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना काय महत्त्वाच्या टिप्स असतील आता आपल्या येत्या निवडणुकीमध्ये? कारण बऱ्याचदा प्रत्येकाचे असे आपले आपले अंदाज असतात, अंदाज व्यक्त करून त्याच्यावरती कमेंट करणं हा निवडणुकीच्या 2-2.5 महिने आधी माध्यम, वर्तमानपत्र, राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य जनता या सगळ्यांच्याच आवडीचा खेळ असतो. पण कार्यकर्त्यांना काय विश्वास द्याल पश्चिम महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्रामध्ये? नाही, विश्वास हाच मी देईन. महाराष्ट्रामध्ये माहितीचं शासन येणं काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपण माहिती करत असताना काही मतदारसंघामध्ये डिस्टर्ब असेल तर तिथं संयमाची भूमिका ठेवली पाहिजे. वरिष्ठांचं ऐकलं पाहिजे. वरिष्ठांचं ऐका. वरिष्ठ निश्चितच तुमचा विचार पुढं मागं करत असतील. त्यामुळे कुठं आग्रह धरून आपल्याच घरामध्ये 2 तुकडे करून तिसऱ्याचा लाभ करून देणं हे उचित ठरणार नाही आहे आणि हे आता सण होणार नाही आहे. तर त्या दृष्टिकोन माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेतेमंडळींना महत्त्वाचं की जे पक्ष निर्णय घेतील, ज्याच्यावर तांदूळ टाकतील तर त्याचं काम प्रामाणिक करा, त्यांना पुढं जाऊ द्या, शासन आपलं येऊ द्या. तुम्ही कमी नाहीसा, त्यांच्या बरोबरचे आहात, हे आपलं वरिष्ठ ओळखून आहेत. त्यामुळं तुम्हाला तुझा भाव मिळणार नाही, पण आज ना उद्या तुमच्यावरही तांदूळ कुठं पडतील. त्यामुळं आपण प्रामाणिक सगळ्यांनी काम करून भारतीय जनता पार्टी, आपले शिवसेना असेल, आपले अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, ह्या सगळ्या कार्त्यांनी एक जीव लावून आपण जर काम केलं तर परत महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं शासन याला काही अवघड नाही. भाऊ, 2 गोष्टींच्या करता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निश्चितच धन्यवाद दिले जातात. ते म्हणजे एक जात प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती. याच्या संदर्भामध्ये सामाजिक न्याय किंवा आत्ताच्याही तुम्ही मंत्री असताना तुम्ही विशेष लक्ष याच्यामध्ये घातलं. काय कारण होतं आणि तुम्ही लक्ष घातल्यानंतर काय फायदा झाला? आपल्या सरकारनं शिष्यवृत्ती मागासवर्गीयांची आणि जात प्रमाणपत्र याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची काय कामगिरी? जात प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस 2 ट्रेडला होतं. एक तर शिक्षण आणि एक निवडणूक माध्यमात होतं ते. आणि शिक्षणाचं असेल तर ते टायमात होणं ही काळाची गरज विद्यार्थ्याला असते. त्याला ॲडमिशन घ्यायचं असतं, ते टाईम बाउंडेड असतं, डेट फिक्स असते त्याची. त्या डेटच्या त्यांना ते देणं जरुरी असतं. त्यासाठी सामाजिक न्यायानं ते इम्प्लिमेंट ताबडतोब करावं, कुठलंही पेंडिंगवर ठेवू नये ही आदेश केले होते मी. मुलगा शाळेत गेल्यानंतर पुढं ॲडमिशन घेत असताना त्याला कॉलेज फी मागतं, तर त्याला फी देणं हे सामाजिक न्याय डिपार्टमेंटचं काम आहे. आणि तेही अप टू डेट करावं. जे लोक आपल्याकडं ॲडमिशनला अप्लाय केले त्यांच्या फीज, त्यांच्या स्कॉलरशिप्स त्यांच्या ताबडतोब जर मिळाल्या तर ती मुलं निश्चित एज्युकेशन कंप्लीट करायला सामोरे जातात. ते भाऊ, पूर्वीच्या काळी शिक्षण घेत असताना सर्वसामान्य मागासवर्गीय घरामधल्या मुलाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागायचा. सरकारमध्ये आपण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणूनही काम केलेले, आता कामगार मंत्री म्हणून काम करताय. या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता काय भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं? एकतर पहिलं बेसिकली मी मागल्या टर्ममध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून मला धुरा सांभाळायला सांगितले होते.
मी तर पहिला विचार केला की मी वसतिगृहात 4 वर्ष राहिलो आहे. तुम्ही स्वतः राहिला मी स्वतः राहिलो आहे. म्हणजे मागासवर्गीय हॉस्टेल जे असतात हो. त्यामध्ये 8वी ते 11वी मी मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये राहिलो आहे. कुठं होतं हॉस्टेल ते? तासगावला. सांगली जिल्ह्यामधल्या चांगल्या तासगावला स्वामीराम भारती विद्या मंदिर तासगाव, तिथे त्यांचं वसतिगृह आहे ते आणि गव्हर्नमेंटचं वसतिगृह आहे, तिथं मी राहत होतो. ही सगळी परिस्थिती बघतात. ज्यावेळी सामाजिक न्याय मंत्री मी झालो त्यावेळेला मी आणि एससी कमिटीचा मी 3 वर्ष मी अध्यक्ष होतो विधानसभेच्या एससी कमिटीचा. त्यामुळे मी दौरे पण केले होते काही ठिकाणी, मुलांची कशी आहे, काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे. पण शेवटी ज्यावेळी सामाजिक न्याय मंत्री झालो त्यानंतर मला समजलं की आपण ही वसतिगृह आपण प्रायव्हेटला देतो, सुविधा होत नसेल तर आपली वसतिगृह आपण का बांधू नयेत. म्हणून प्रत्येक तालुक्याला 100 खोडचं मुलीचं आणि 100 खोडचं मुलांचं असं वसतिगृह बांधण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 25 कोटी आम्ही देऊन टाकले. म्हणजे ह्या मुलांना आपल्या वसतिगृहामध्ये आपला पैसा चांगल्या सुखसोयी आपण देऊ शकतो. जसं आपण हाल काढलं तसं ह्या मुलांचा हाल होऊ नये हे डोक्यात आलं आणि त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला आता हुद्दा मिळाला आहे, धुरा मिळालेला आहे, त्याचा उपयोग ह्या मुलांसाठी काहीतरी करावा ही भूमिका धरून मी ती डिसिजन घेतलं होतं. बहुत तयार झालेल्या एखाद्या हॉस्टेलला आता भेट देण्याचा योग आला का? आणि ते सगळं जेव्हा तुम्ही म्हणताय जवळपास 75% हॉस्टेल तालुकानिहाय तयार झाली, किती समाधान वाटलं? खूप समाधान वाटतं ना की मुलगा छात्र खाली गेला, उन्हाचा पावसाचा ह्याचा 2 टाइम जेवण डाळ भाजी चांगली तर मिळाली त्याला सोयीचं, तो काही बाकी मागत नाही काय, पण ते जर त्याला मिळालं आणि त्या प्रगतीमध्ये निश्चितच त्याला कम्फर्टेबल वाटतं त्यावेळी तो अभ्यासही चांगला करेल आणि तो चांगला शिकेल, उच्च पदावर जाईल. आणि त्यांनी उच्च पदावर जाण्यासाठी ह्या सुखसोयी शासनानं उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या पुरेपूर देण्याचा त्यावेळी मी प्रयत्न केला. शेटजी भटजींचा पक्ष असं भारतीय जनता पक्षाला हिंदुरांना काय उत्तर द्याल? ही विरोधकांची टीका करण्याची पद्धत आहे. आज जर पक्षामध्ये केंद्रात बघितलं आणि महाराष्ट्रात बघितलं तर आज मागासवर्गीय सगळ्यात जास्त आमदार भाजपमध्ये आहेत. केंद्रामध्ये जास्तीत जास्त खासदार भाजप, ओबीसी, NT याचे आहेत. त्यामुळं जर त्यांनी अभ्यास केला तर त्यांना समजेल की हा भाजप हा पक्ष फक्त भटजीचा पक्ष नाही आहे, हा बहुजन समाजाचा पक्ष आहे हे मला सांगायला लागेल. त्यातला मी एक उदाहरण आहे. मी चर्मकार समाजाचा आहे आणि मीही इथं आमदार आहे. असे आमच्याकडे चर्मकार समाजाचे मागल्या वेळी आम्ही 15 आमदार होतो, आता आम्ही 13 आहे. म्हणजे ह्या गोष्टी समजायला पाहिजेत त्यांना की अभ्यास करायचा नाही, पण टीकेला म्हणलं ना कुठं तर बोलायचं म्हणून बोलायचं आपलं, पण असं ते नाही आहे. भाऊ, या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मागं वळून बघताना पक्षाचा तुमचा दीर्घ प्रवास आहे, खूप संधी पक्षानं तुम्हाला दिल्या, अनेक पदांवरती आपली नियुक्ती राहिली, आता राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री तुम्ही आहात. मागं वळून बघताना कोणाची आठवण येते? नाही तसं म्हणलं तर देवेंद्र भाऊ तुला मी बरोबरच एकटं माझ्यापेक्षा पुढे आहेत ते, पण देवेंद्र भाऊचं कौशल्य, बुद्धिमत्ता, अभ्यास, सभागृहातला अभ्यास असू द्या किंवा जनरल महाराष्ट्रातला अभ्यास असू द्या, ह्याला तोड नाही आहे. त्याच्या मागं जाऊन घेतलं गेलं तर मी ह्याच्यामध्ये आलो पक्षामध्ये हे मुंडे साहेबाच्यामुळे आलो आणि मुंडे साहेबांनी मला पक्षात त्यावेळी एंट्री दिली आणि मला म्हणले जतला तुला आमदार व्हायचं आहे तर हो चला आमदार, तर मी करतो तुला आमदार. त्या जतला त्यावेळेला मला वाटतं महाजन साहेब पण त्यावेळी होते, त्यांची सभा झाली त्यावेळेला आणि त्यांचा एक लाडका म्हणून एक कार्यकर्ता मी होतो. आणि परत मग मला सांगितलं डिलिमिशन झालं, मिरजेला जा म्हटलं, आता मतदारसंघ बदलून जायचं आहे, जाऊ शकतोस, तू करू शकतोस. त्यांचा एवढा माझ्यावर विश्वास होता की तू तिथं निवडून येऊ शकतोस, तू जा. मी ते कधी कधी म्हणायचे, कधी माझ्याकडे वजीर असा आहे त्याला कुठल्याही मतदारसंघात टाकायचं, त्याला ती निवडून येते, असे सगळ्यांना सांगायचे आयमानानं. पण हे असा वजीर असण्याचं नेमकं गुपित काय ते पण सांग. तिने पारख केली असेल, पारख तिची होती ना. आई अजून आहेत हो 99 वर्षांच्या. हो. मागे वळून बघताना अतिशय पराकोटीची गरिबी अनुभवलेल्या आईला आज स्वकष्टातनं एवढा सगळा आनंद देऊ शकलो, याचं किती समाधान? खूपच समाधान आहे. आज तिला पैसे समजत नाहीत, ही नोट कितीचे समजत नाही, 100ची आहे का 200 आहे का 500 आहे तिला समजत नाही आहे. आणि जे दूध विकलं जातं किंवा कडधान्य विकलं जातं, कुठलं काय विकलं जातं, शेतातलं काय विकलं जातं, सगळं जातं, तर ती मुलं सगळी पाकिट आणून याड देतात आणि ती पाकिट ठेवते तशीच. स्वभाव कसा, मातृत्व कसं असतं,
अशोक एकदा पेडला गेले, आई पैसे गेले. त्यांनी विचारलं, आई पैसे आहेत का? म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत. किती आहेत तुझे पैसे? मला माहित नाही म्हणले किती आहे पैसे. ते डबा खूप आहेत, डब्यात आहेत, तर डब्यात पैसे आहेत. पण त्याला जरा कुतूहलता वाटली की आईने जमा केलेले पैसे काय. त्याने डबा खोलला, ठेवला, असा बघितला त्यानं आणि मोजायला सुरुवात केली, सगळं केलं. तिने म्हणले, तू त्यातले पैसे घ्यायचे नाहीत, हे सगळे पैसे भावाला द्यायचेस. तुम्हाला कंपनी आहे, तुम्हाला नोकरी आहे, तुमचा पगार आहे, सगळं तुम्हाला चालतंय. ती बोंबलत रोडवरून फिरते इकडं तिकडं, त्याला काम नाही, धंदा नाही, त्यानं काय करायचं? आणि हे पैसे तू त्याला नेऊन दे, हे मात्र होत असतं. ही आई असते. ही असते. आणि अजून ती डब्यातल्या पैशाला हात लावून देत नाही कोणाला. ती मलाच खोलायला देणार, हे पैसे तुला घे. क्या बात. ताकारी, म्हैसाळ, टेंबू ही सगळी नावं ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो. मला असं वाटतं बराच काळ त्याच्याकरता खूप लोकांना वाट पाहावी लागली. आता सगळं दृष्टिक्षेपात आहे. हे यशस्वी करू शकलो याच्यात तुमचेही हातभार लागले, किती समाधान वाटतं. हो, हातभार लागले. आता मिरज तालुका कवठेमहांकाळ असेल, जत असेल, इकडं खानापूर आटपाडी असेल, कवठेमहांकाळ, बाकीचं सांगोला मंगळवेढा असेल, ह्या तासगाव असेल, ह्या गावातनंही पाणी फिरतं. ज्या वेळेला मी पालकमंत्री झालो त्यावेळेला मध्यंतरी भयानक उन्हाळा झाला, मोठा कडक उन्हाळा झाला, की जेणेकरून असं वाटलं होतं की लोक शिफ्ट होत आहेत काय, जनावर विकत आहेत काय. 72च्या दुष्काळासारखं. 72 दुष्काळाच्या पेक्षा कडक दुष्काळ होता. शेवटी मी माझं स्किल वापरलं आणि मी म्हैसाळ जानेवारी 23 तारखेला चालू केलं, 23 साली चालू केलं. साहेब, मला सांगायला अभिमान वाटेल की आज तागायत 1.5 वर्ष झालं मी म्हैसाळ बंद नाही केलं. अजून म्हैसाळचं पाणी चालू आहे. वा. आणि ते पाणी देत असताना मी ते पाणी फुकट दिलं. कुणाही शेतकऱ्याकडून आम्ही पाणीपट्टी घेतलेली नाही. त्यामुळे आमच्या बागा जगल्या, आमची जनावरं जगली, आमचा शेतकरी जागेवर झाला, गावातनं पाणी चालू झालं, व्यवस्थित झालं. आता पाऊस झाला तर पाणी आहे, पण तरी पंप चालू आहेत आमचे. कारण हा पाऊस जत लहान कवठेमहांकाळ बाकी दुष्काळ भागात नसतो, आणि तो पूर्वेचा भाग पाऊस येतो त्यांना. आम्ही सगळे त्यांची डॅम भरून गेला, आम्ही हे परत पंप चालू केले. आणखी नदीला पूर येणार, पूर येणार, पूर येणार, पुरावर राजकारण व्हायचं. पण साहेब, आम्ही एक प्लॅन डिझाईन केला. आलमट्टी, वारणा धरण, कोयना धरण ह्याचं आम्ही कॅल्क्युलेशन तयार केलं. आणि नदीची पातळी कॅपॅसिटी बघून आम्ही वरून पाणी सोडत चाललो आणि पुढं आलमट्टीला द्यायला चालू केलं. साहेब, आम्ही पूर ह्यावेळी टाळला. एवढा मोठा पाऊस, किती हेवी रेन झाला, पण आम्ही पूर येऊन दिला नाही. त्यामुळे लोकांमध्ये ते समाधान. हे नियोजन निश्चित. भाऊ, शेवटचा प्रश्न, किती विश्वास आहे व्यक्तिगत विजय, पश्चिम महाराष्ट्रात दणदणीत विजय आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार? महायुती सरकार हे 100% परत शासन तयार करणार आणि निश्चितच महाराष्ट्राची सेवा करायला तयार होणार. तिन्ही नेत्यांच्या डोक्यात हे आहे की पुढल्या वेळेला आपण मोठ्या बहुसंख्येनं, बहुमत देखील आपण इथं शासन स्थापन करायचं. हे तिघाही नेत्यांच्या डोक्यात आहे. एक विचार आहे त्यांचा, प्लॅन डिझाईन करतायत ते. त्याबद्दल मी बोलणं उचित नाही, कारण पावसाळे उन्हाळे त्यांनी जास्त खाल्लेले आहेत, त्यामुळे त्यांचे अनुभव आहेत. आपण फक्त आदेशाचं पालन करायचं. ह्या धर्तीवर निश्चितच मी आज लिहून देतो तुम्हाला की पुढल्या वेळेला महायुतीचं शासन 100% येणार. आपले खूप खूप आभार भाऊ. एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकेल असा तुमच्या जीवनाचा चित्रपट शोभावा असा प्रवास आहे. राजकीय कार्यकर्त्याला नाही तर एका सामान्य तरुणाला देखील प्रेरणा मिळेल असा जीवन संघर्ष, राजकीय जीवनामधलं यश, हे सगळं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितलं. भारतीय जनता पक्षासकट महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आमच्याशी बोललात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद.